गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघा सकाळी सकाळी मस्त अशी अंघोळ वगैरे झाली आणि म्हटलं सणासुदीचं साडी वगैरे घाला. मग काय साडी घालायची ठरवली तर साडीची पिनच नाही बसत होती. मग फायनली साडीची पिन बसली आणि मस्त असं साडी घातली आणि मस्त मस्त पूजा केली. तर चला मग तुम्हाला दाखवते अशी मस्त दत्तगुरूंची फोटोची पूजा वगैरे. बघा मी वेगळा पूजा मांडली, कळस वगैरे मांडला. अशी सकाळी सकाळी पूजा मस्त पूजा वगैरे केली की असं मन प्रसन्न. बघा किती भारी पूजा वाटते. आणि तेच गुरु आहेत, मी त्यांनाच गुरु सगळं माझं. बघा गुरुदेव महाराजच आहे, गुरुदेव दत्त. असं वगैरे पूजा वगैरे केली आणि मग म्हटलं थोडंसं सकाळी सकाळी काहीतरी खावं आणि पुढचं कामं करावं. सगळे झोपलेले होते, मग मीच उठले होते. मग बघा सकाळी सकाळी थोडीशी मनुके आणि थोडीशी पोरांनाच आणलेले काजू बदाम खाल्ले. हे बघा तर एवढंसंच किती महाग आहे. म्हटलं चला थोडंसं खाऊया आणि मग पुढच्या कामाला लागता येईल. मग इकडं मस्त असं वगैरे थोडंसं खाल्लं. बघा मी साडीमध्ये छान दिसते ना. चला मग म्हटलं चला आज उपासाचंच बनवूया. इकडं वरईचा भात बनवला होता. अहो खिचडी खाल्लं ना पित्त होते आणि मला पण होते. मग इकडं मस्त आमटी वगैरे बनवली. हे बघा शेंगदाण्याची आमटी आणि भगरचा भात बनवला. आणि इकडं पोरांना बघा इकडं व्हेज बिर्याणी होती. मग एवढं अन्न कसं वेस्ट करायचं म्हणून मी काही केलंच नाही पोरांसाठी. हे बघा इकडे व्हेज बिर्याणी आहे बरं का, सोयाबीन बिर्याणी. पोरं रात्री बनवली होती, एवढी सारी वाचली होती. मग इकडं मस्त माझी पोरीला छोटीला शाळेत पाठवलं. मला 2 मुली आहेत, ती मोठी आहे. आणि इकडे ती टी व्ही बघत बसली आणि तिचे पप्पा आले थोड्या वेळ. मग म्हटले त्यांना द्यावं खायला. बघा तिने येताना उपवासाचं हे खायला आणलं आणि त्यांच्यासोबत मस्त असं एन्जॉय केलं खाणं. बघा पोरीचं माझ्या खाल्लं नाही, तिला पण आणलं. पोरांसाठी पहिलं पप्पा आणतात मग आम्हाला असतं. मग असं जेवण वगैरे केलं आणि मग जेवण म्हटलं की भांडे घासायच लागतं. बडबड बडबड आहुंना करत इकडं भांडे घासले. भांडे वगैरे घालून सगळं स्वच्छ झालं ना तेव्हा मन भरून वाटतं. चला असं एवढं.